शेतकरी पण वेगवेगळे ह्याचे भेटत असतील. लय भेटते नमुना म्हणेच. शेतकरी म्हणजे नमुना म्हणजे काय तुम्हाला सांगतो, वाटेल तुम्हाला शिव्या देणार. काय 10 ते 1-2 म्हणणार इकडे या, 10 ते 1-2 म्हणणार अजिबात यायचं नाही, आमच्या वावरात खाली उतरायचं नाही. त्यावेळेस ते रोडनी जायचं पुढं. आणि 10 वर्षाचं 15 वर्षाचं 10 वर्षाचं जर मुलं असलं एखादं, त्यानं तुझ्या आईला म्हणलं तर ती सणच करायचं, त्याला माघारी बोलायचं नाही. त्यानं कसले शिवाय तिथं घाण त्यानं ती आपण मोहर बघून सण करून गेला तरच ती आपलं जगणूक झाली. नाही मोहर त्याला उलट बोलला का मग आपल्याला हानमार करते गावातली लोक. तुला काय एवढ्या लांब नेऊन तुम्ही आमच्या मुलाला असं बोलताय, मग तुम्ही आम्हाला किती बोलताय, मग ते हानमार होतोय बघा, आम्हाला शिव्या गाळे करते. बरं, मग असं कधी त्यातल्या स्थानिक लोकांकडून त्रास झाला का? हो, भरपूर झालाय त्रास, भरपूर झालाय त्रास त्या स्थानिक लोक. अशी एखादी घटना घडली? दुसऱ्याला म्हणजे मला स्वतःला घटना घडली. कर्नाटक मध्ये मी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, सकाळ सकाळी 7 वाजता ती आम्हाला भाषा येत नव्हती. आम्ही ते भाषा बोलणाऱ्यासाठी त्याला 30-40-50 हजार रुपये द्यायचो, असं 5-6 जणात. आणि ती भाषा बोलणाऱ्यासाठी नेलतं. मग ती गेलं तिच्या गावाला. आम्हाला त्यांचं काय कळलं नाही. आम्ही मेंढ्या उठवल्या आणि सोडल्या नाही अशा तुरीच्या त्या वावरात. तो कोण 2-4 गायला तर मला सांगतो भरपूर मारला आपल्याला. पहिल्या हाताला माझा अंगठा मोडला होता माझा. बरोबर. पहिला राटा असं काठी धरा गेलो ते माझा अंगठा एका राट्यातच मोडला पहिल्या सुरुवातीला शेतकऱ्याने. बर, असं आहे घटना. लय वाईट घटते त्या. बर, दिवस उगवून वाजता आल्यानंतर ही घटना सकाळी ती काय आम्हाला शिवाय देते म्हणून कळलं ना, आम्ही त्यांना बोललेलं काही कळलं नाही. बरोबर. म्हणजे भाषासाठी तुम्ही ते माणूस नेलता आम्ही. ती माणूस त्या गावाला अडचणीने आलता. बर, मग ते माणूस आल्यानंतर पुण्यात आम्हाला हे केलं. अशी लय घटना फार मेंढक्यांची. मेंढक्यासारखं कुणाला सुद्धा हाल नाहीत. बर, मग आता अशा वेळेस ज्यावेळेस ते मारतायत त्यावेळेस तुम्हाला पण काय करता येत? कायच करता ना, आम्हाला उभं राहावं लागतं गपचूप. इच्छा असून पण काय करता? काय आता मस्त इच्छा. आता इथं आपण गावात काय करतो लगेच, पण तत्विला उभं राहावं लागतंय कशात. त्याचा एक दम वस्तर उभाच राहावं लागतंय. त्यालाच माया आली. कोणतं असते दुसऱ्या शेजार बाजारी ते म्हणतात हे लगान कशाला असं करताय, तरच ती त्याला माया वाटले नाही. आपल्याला काय धरून आपण धरायचं करायचं, पण आपल्याला त्याला महागारी बोलता येत नाही. बरोबर. एखादा आपण तोंडात आपण शिवी गेली महागारी बोललं तर मग आपल्याला जास्त जाच आहे त्यांचा. म्हणून ते सण करायचंय. मग तिथलं स्थानिक लोक ह्या मेंढ्या वगैरे घेऊन जातात असं काय? हो, जाते ती. आणि एखादा असते तुम्हाला तो उचलते मेंढ, माझं हे पीक चारलं, माझं ती चारलं, काय नसताना ह्या माझ्या वावरात काय सोडली म्हणून तर म्हणतो ती एखादं येऊन शेळे मेंढे उचलून घेऊन जाते. त्याला पुण्या महाग तुम्हाला जायचं असं दुसऱ्या शेतकऱ्यावर जायचं, त्याला विचारायचं अमकं तमकं. ते आपल्या सोबत आलं तर त्याला तर घेऊन जायचं. काय सगळे शेतकरी सारखी नसते ती. त्याला तर घेऊन जायचं, त्यानं सांगायचं बाजूला का जाऊ दे गरीब आहे ती, कशालाच करताय, जाऊ द्या गरीब आहे ती म्हणून त्यानं सोडलं. ठीक नाही सोडलं तर त्याला बाबा काय तर 100-200 शेतकरी मला द्यायला लागतं पदरनच. आणि ते जनावर घेऊन जाय. आपलं हजार जनावर 100-200 रुपये द्यावं लागतात त्याला. कसं आहे, अनेक नमुने शेतकरी भेटतात, काय कशाची भेटते ती. अशी कधी घटना घडली का मेंढी उचलून तुमची? लय वेळा घडली घटना. हो, लय वेळा घटना. एकच नव लय वेळा घटना घडली. उद्या पाऊस लागला ते एवढं असं खायला उठतं. मग आपल्याला काय कोणाची रानं माहित नसते ती. आपण येणार तसं त्यात सोडणार. बरोबर. गवत असतं ते गावात एवढं उगून आलेलं आपण दिसलं आपलं चारा का त्यात सोडणार आपण. मला एखादा शेतकरी होतो माझ्यात काय चारलं म्हणून त्यानं तुम्हाला शिव्या घालायच्या काय करायचं असं ते उचलं एखादं जनावर घेऊन जायचं आमचं. मग ती जनावर आम्ही एखादं सोडलं 1-2 दिवस त्यांच्याकडे सुद्धा राहतात ती. मग त्यांना ती चारा वगैरे तर टाकतात का? टाकतात त्यांची. काय करते नेऊन कोंडायचं, कशा चारा घालते काय करते तेव्हा ते. मग 1-2 दिवसानंतर पुन्हा आम्ही कोणाला तरी एखाद्या गावात जायचं, एखाद्याकडे हातपाय जोडायचं, बाबा असं करा तसं करा अमकं करा म्हणून. नंतर ते आपल्याला कणवाले तरी एखादा असतोय धात गावात कोणतर असतोच, त्याला बोलवायचं आपलं संघ न्यायचं आणि ते सोडवून आणायचं. असं करायचं. तुमच्या बरोबर अशी एखादी वाईट घटना घडली का की जेणेकरून असं म्हणजे त्यातल्या शेतकऱ्यांनी मारलंय किंवा काय झालेलं असं? अशी घटना आलती की एक वेळेस आम्हाला तिथं आपल्या सोलापूरच्या जवळ आलती घटना. मग तिथं काय होतं, एक जोडीदार पाहून आमचा ना आम्ही घराला निघालो होतो. मग एका आपल्या इथल्या जोडीदार सांगोल्यातला त्यानं काय केलं, त्याला मारायला गेल्यानंतर त्यानं उचला दगड तसं ते म्हणतो त्याला हाणला. जे दगड हेत लागला त्याच्या कोणाच्या त्यातल्या मेंढक्यांचा. स्थानिक इथं कंदलगाव म्हणून त्या मेंढक्याच्या त्याची मेंढर होती, ती मेंढक्यानं आम्हाला मारलं होतं म्हणून त्याला एक असा दगड लागला तर ती समजा असं रक्तान पाक भिजलं. तुमच्यातला माणूस का? आमच्यात त्याच्यात ती भिजला आमच्यातला. त्याने एक दगड हाणला. तर मग काय झालं, पुणे आमच्यातलेला लय वाईट वाटलं म्हणून आमच्यातले मी त्यालाच हाणलं. त्याला बी दगड लागला, ते बी भिजलं ना आमच्यातली भिजली. लाल भडक आम्ही समजालो. मग तुम्हाला लाल झाल्यानंतर त्यांची वाया पोराल्यानंतर आम्हाला कशाने बी घावल त्यानं हाणायला लागली रोडवर उभा राहून. एवढ्या लांब नेते ह्याने असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला ती हाणायला लागली.
मग त्यात एक दोन अशी दुसरी माणसं आली, थांबा लाच करू नका तसं करू नका. मग त्याने ते भांडण जरा थांबवलं. मग आम्हा 4 चौघाला त्यांनी काय केलं, मोहरं गाठलं आणि त्या गावात नेलं. मग गावात नेलं, आम्ही लाल झालेलो आणि ते बी गडी लाल झालेला. मग काय वाटलं लोकांना, जरा थोडं नजर बलीकडनं वाईट झालं थोडं, याला ह्यांना असं झालं तर सांगोलीवरून येते ती आज काय करते ती. म्हणून तुम्हाला सांगतो, शाळेत आम्हाला एका जोडीदारानं भेटला, थांबता आम्हाला शिव्या गाठल्या त्यानं पहिल्यांदा. आम्हाला त्यानं शिव्या गाठल्यानंतर ती पोरं बाकी जरा शांत झाली. म्हणजे ते काय मारत होते का ते? हा, बाकीचे मारत होती. मग ह्यानं आम्हाला शिव्या गाठल्यानंतर ती थोडी शांत, थांबा म्हणला का ह्यांना असं करू तसं करू म्हणून शिव्या गाठल्यानंतर त्यानं आम्हाला काय केलं, नेलं एका मागे आम्हाला चौघाला. मग चौघाला नेल्यानंतर त्यानं तुम्हाला सांगतो दररोजा शाळा चौघाला आम्हाला शाळेत घातली. तरी सुद्धा शाळेत घालताना मी थोडं धमाट गडी म्हणून मला मागणी येऊन तुम्हाला सांगतो इथनं अशी चेंज मोटरसायकल मारली होती ती माझ्या हेतूवर असं हाय असं दरांड उठलं होतं तिथल्या स्थानिक लोकांनी. मग तुम्हाला तो पुणे आत कोणलं, त्यानं कुलूप गाठलं त्या माणसात आणि त्याने मग पोलीस स्टेशनला फोन केला. म्हणजे ते असं जीव मारतील एवढं पर्यंत गेलतं का? जेव नव्हतं ते आम्ही राहत बी नव्हतो. तर आमचं राहायचं ती राहत बी नव्हतं. आम्ही असं गावात 12 कशी बी येऊन त्या दरवाज्यात कोणले ना तरी शाळा येऊन लाथा घालतो ती दरवाजाला. दरवाजा मोडाय तयारी त्यांची चालली होती. एवढ्यापर्यंत त्याने आमचं हे केलं. मग पुण्या पोलीस स्टेशन आल्यानंतर आधी दरवाजा खोलला आणि आम्हाला त्यात टाकलं.